शिरोडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक समुद्रकिनारी गाव। सायंकाळी अचानक इथे मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले होते। समोर असं काही दृश्य दिसत होतं की संपूर्ण देशात खळबळ उडाली, की पोलिसही हादरले। नेमकं काय घडलेलं ते दृश्य दिसताच लोक घराकडे का पळाले, सविस्तर पाहू। संध्याकाळची वेळ, सूर्य मावळतीकडे झुकलेला, आकाशात नारंगी रंगाची काठावरील पट्टी आणि लाटांचा मंद आवाज, वाऱ्यात खारट गंध, वाळूत चालणाऱ्यांचे पाऊलखुणा आणि वातावरणात एक वेगळी शांतता। लोक त्या संध्याकाळी किनाऱ्यावर नेहमीप्रमाणे फिरायला आले होते। काही जोडपी वाळूत बसून सूर्यास्ताचा नजारा पाहत होती, काही तरुण समुद्राच्या थंड पाण्यात पाय बुडवत हसत खेळत होते। सगळं काही शांत, सुंदर आणि निश्चित होतं, पण त्या शांततेत काहीतरी विचित्र होतं। जणू समुद्र स्वतः काहीतरी सांगून पाहत होता। लाटांचा आवाज त्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त खोल, जास्त जड वाटत होता। तेव्हाच एका मिनी बसने वाळूत प्रवेश केला। मिनी बसचं इंजिन बंद झालं आणि दरवाजे उघडताच बाहेर उतरले 10-12 लोक, 2 कुटुंब, कित्तूर कुटुंब, बेळगाव जिल्ह्यातील लोंढा गावचं आणि मनियार कुटुंब, कुडाळमधल्या गुढीपूरचं। हातात खाद्यपदार्थांच्या पिशव्या, गप्पा, हशा, मोबाईल कॅमेरे, सगळं अगदी उत्साहात। वा, काय सुंदर जागा आहे, बघ ना, पाणी किती स्वच्छ दिसतंय, चल थोडं पुढे जाऊया। सगळे हसत हसत समुद्राच्या दिशेने चालू लागले। वाळूत पाय बुडवताना त्यांच्या मागे सूर्याची सावली लांबत चालली होती। लहान मुलं लाटांवर उड्या मारत होती, मोठे फोटो काढत होते। 8 जणांनी हातात हात धरले, लाटांसोबत साखळी बनवून पाण्यात उतरण्याची गंमत करायची होती। त्या क्षणी सगळं परिपूर्ण वाटत होतं, हसणं, खेळणं, पाण्याचे फवारे। कोणीच कल्पना केली नव्हती की पुढच्या काही सेकंदात हा हशा किंकाळ्यांमध्ये बदलणार आहे। पहिली लाट आली सौम्य, दुसरी लाट आली थोडी उंच आणि मग तिसरी आली प्रचंड गर्जनेसह। क्षणभरात आकाश गडद झालं, वारा सुटला आणि ती एकच प्रचंड लाट पुढे धावली। अरे मागे जा, असा आवाज कोणीतरी दिला, पण तोपर्यंत उशीर झाला होता। 8 जणांनी हात घट्ट धरले होते, पण समुद्राचा राग अनावर झाला होता। लाटांनी एक एक करून सगळ्यांना उचललं, फिरवलं आणि गिळून टाकलं। क्षणभर किनाऱ्यावर शांतता पसरली। लोकांना काहीच समजलं नाही। कोणीतरी किंचाळलं, अरे लोक बुडतायत, आणि मग धावपळ सुरू झाली। लोक धावत समुद्राकडे, पण लाटांचा वेग एवढा प्रचंड की कोणी जवळही जाऊ शकत नव्हतं। महिलांची ओरड, मुलांचे रडणे आणि समुद्राचा गडगडाट सगळं एकत्र मिसळून भयावह दृश्य तयार झालं। तेव्हाच एका मुलीचा हात लाटेतून बाहेर आला। 17 वर्षांची इस्रा इम्रान कित्तूर, ती पाण्यातून बाहेर आली। अंगभर खारट पाणी, थरथरत, डोळ्यात पाणी आणि ओठांवर शब्द, सगळे गेले, माझे सगळे आत आहेत। लोकांनी तिला उचललं, पांघरून घातलं, पण तिचं लक्ष सतत समुद्रावरच होतं। ती सतत ओरडत होती, अम्मी, इबाद, नमीरा। किनाऱ्यावर उभे असलेले लोक थिजले, काही जण रडायला लागले, काही शांत उभे राहिले। क्षणातच बातमी वाऱ्यासारखी पसरली, शिरोडा वेळाघर बीचवर पर्यटक बुडाले। पोलीस, स्थानिक मासेमार आणि बचाव पथक घटनास्थळी धावून आले। पाण्यात बोटीतून शोध सुरू झाला। लाटा अजूनही प्रचंड, समुद्र जणू काही स्वतःला शांत करू शकत नव्हता। वाळूत पडलेली पिशवी, चप्पल, मोबाईल आणि एका लहान मुलाच्या हातातलं तुटलेलं खेळणं, ते सगळं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं। तासाभरानंतर पहिला मृतदेह किनाऱ्यावर आणला गेला। फरीन इरफान कित्तूर, वय 34 वर्ष, नंतर दुसरा इबाद इरफान कित्तूर, वय 13 वर्ष, आणि मग तिसरी नमीरा आफ्ताब अख्तर, वय 16 वर्ष। लोकांनी रडत त्या शरीरावर पांढऱ्या चादरी टाकल्या। आईचा हंबरडा, मुलांच्या किंकाळ्या आणि बघणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी। अंधार वाढत गेला, समुद्र अजूनही खवळलेला। बचाव पथकांनी प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही। शोध थांबवला गेला। बोटीतले दिवे विझले, किनाऱ्यावर फक्त शांततेचा आवाज उरला। दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला, पण गावात पहाट नव्हती, फक्त शोक होता। लोक पुन्हा जमा झाले। मासेमारांनी पुन्हा समुद्रात बोटी उतरवल्या। तासाभरात नंतर शोधानंतर आणखी एक मृतदेह सापडला। फरहान मोहम्मद मणियार, वय 25 वर्ष, गुढीपूर, कुडाळ। 4 मृतदेह किनाऱ्यावर सापडले होते, बाकी 3 अजूनही बेपत्ता। पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवला। दरम्यान गावात कुजबूज सुरू झाली। तो भाग अपशकुनी आहे, पूर्वीही तिथं असं झालं होतं। त्या लाटा रात्री लोकांना ओढतात। त्या दिवशी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी सांगितलं, हा भाग समुद्राचा सर्वात खोल पट्टा आहे, तिथं पाऊल टाकणं धोक्याचं आहे। पण सत्य इतकं साधं नव्हतं। त्या समुद्राने एकाच वेळी 4 जीव घेतले होते। उरलेले 3 अजूनही परत आलेले नाहीत, आणि त्या किनाऱ्यावर आता फक्त शांतता आहे। लाटा आजही येतात, पण प्रत्येक लाटेसोबत जणू कुणीतरी किंचाळतंय असं वाटतं। लोक म्हणतात, रात्री उशिरा तिथं गेलात तर लाटांमधून बचाव असा आवाज ऐकू येतो। शिरोडा वेळाघर किनाऱ्याने त्या दिवशी पाहिलं धक्कादायक, भयानक आणि भयंकर दृश्य, ज्याने देशभरात खळबळ माजवली। आणि आजही त्या वाळूत उरलेले पाऊलखुणा सांगतात, त्या दिवशी समुद्राने फक्त लाटा नाही तर जीव सुद्धा घेतले होते।